आपण पाचोरा शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपल्या आणि पाचोरा वासियांच्या साक्षीने पार पडलेलं आहे। त्याच्यात ज्या ठिकाणी मी प्रेस घेतोय ते आपल्या गावाचं तालुक्याचं ग्रामदैवत खंडेराव महाराज यांच्या समाधीस्थळी मंदिरामध्ये आपण ही प्रेस घेतोय। गेल्या अनेक वर्षापासून अनेकांची इच्छा होती की हा जो परिसर आहे हा डेव्हलप व्हावा। या परिसरामध्ये मागच्या काळामध्ये आदरणीय प्रकाश बापू या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आपण काही निधी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निधी तुटपुंजा असल्या कारणाने या जागेची आपण पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट करू शकलो नाही। परंतु मला आज सांगताना आनंद होतो की तब्बल 5 करोड रुपयाचा निधी पर्यटनाच्या माध्यमातून या खंडेराव महाराजांच्या या टेकडीला डेव्हलप करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतला। त्याचं काम पूर्णत्वासकडे येतंय। जर मी आज थेट बायकार थेट आपल्या मंदिरापर्यंत वरती आलेलो आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या परिसराचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल। संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुका खंडेराव महाराजांच्या दर्शना आल्यानंतर किमान 4 तास इथून जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या पर्यटनाच्या माध्यमातून खंडेराव महाराजांच्या या टेकडीवर होते आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आपण दुसरा एक प्रयत्न केलेला आहे की जे तरुण आहेत त्या तरुणांना क्रीडा संकुलाची अनेक वर्षापासूनची मागणी होती। आपण ज्या ठिकाणी क्रीडा संकुल घेतोय त्या क्रीडा संकुलामध्ये 400 मीटरचा ट्रॅक आहे, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत की जेणेकरून हा सगळा तरुण जो आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा एक रेकॉर्ड आहे की इथे मिलिटरी असेल पोलीस असेल याच्यामध्ये उच्चांक गाठणारा आमचा पाचोरा आणि भडगाव तालुका आहे, त्यांच्या सगळ्या सुख सुविधांसाठी व्यायामासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता 5 करोड रुपयाचा निधी आपण क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिला आहे। आणि त्या क्रीडा संकुलाला कनेक्टिंग आपण या पर्यटनाच्या माध्यमातून काकानबर्डीच्या या टेकडीला सुंदर असं डेव्हलप करून क्रीडा संकुलाच्या माध्यमातूनच वरती काकानबर्डीपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली। तिसरं आता यानंतर ज्याचं आपण भूमिपूजन करणार आहे ते म्हणजे कृषी भवनाचं। आता इथून गेल्यावर आपण कृषी भवनाचं भूमिपूजन करतो आहोत। कृषी भवन सुद्धा एक अद्यावत असं कृषी भवन आपलं मंजूर झालेलं आहे। त्याची किंमत कृषी भवनाची किंमत जी आहे रुपये 1389 लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर झालेत, म्हणजे जवळपास 14 करोड रुपयाचा निधी आपल्या कृषी भवनासाठी मंजूर झालेला आहे। त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो आहोत। त्या कृषी भवन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या पाचोरा तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। तालुकाभरातून आलेला सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुंदर असं कृषी भवन त्या ठिकाणी असेल, माती परीक्षण केंद्र असेल, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणारं एक दालन आमच्या शेतकरी बांधवांसाठीचं असेल। असे अनेक विषय आपल्याला त्या ठिकाणी करण्याची संधी या कृषी भवनाच्या माध्यमातून आहे। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाचोरा शहरामध्ये जे वेगवेगळे विषय होते ते म्हणजे अपूर्ण अवस्थेत असलेली पाणी पुरवठ्याची योजना, अपूर्ण अवस्थेत असलेली ड्रेनेजची योजना आणि अपूर्ण असलेले रोड या संदर्भामध्ये अनेक आमच्या शहरवासियांच्या तक्रारी असायच्या। याचं कारण असं की अनेकांना वाटायचं की आता पाणी पुरवठ्याची योजना संपली, पुन्हा मंजूर होईल की नाही, पण आपण पाणी पुरवठ्याची योजना पुन्हा मला वाटतं 60 करोड रुपयाचा निधी पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मंजूर केला, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, कामाला देखील सुरुवात झालेली आहे। त्याच पद्धतीने ड्रेनेज
ड्रेनेज कितीचं आहे? ड्रेनेज 58 कोटी रुपयाचं ड्रेनेजची योजना जी अपूर्ण राहिलेली होती, त्या 58 कोटी रुपयाची ड्रेनेजची योजना देखील मंजूर होऊन टेंडर झालेलं आहे. आता ह्या दोघी पुढे काम चालेल आणि त्याच्यानंतर 104 करोड रुपयाचा रोड DPR आपला मंजूर होऊन वर्क ऑर्डर झाली. त्याच्यामुळे आता रेल्वे लाईनच्या इकडचा म्हणजेच भडगाव रोडकडचा जो परिसर आहे तो 100% कॉन्क्रिटीकरण होऊन पाणी आणि ड्रेनेज या तिघही गोष्टी कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या 6 महिन्याच्या आत संपतील अशा पद्धतीची व्यवस्था या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युतीच्या सरकारच्या प्रयत्नाने या ठिकाणी आपण पूर्णत्वास नेतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. आता ग्रामीण भागासाठी जे अनेक विषय आपण या ठिकाणी घेतले, मग ते बजेटमधले असतील, ग्रामविकासमधले असतील, CM JSYचे असतील, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण रस्त्यांची कामं मंजूर केली. त्याच्यात आत्ता परवाच एक CM JSYच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रस्ते मंजूर केले. त्याच्यात हो ते सांगवी हा जो रस्ता आहे त्याची लांबी 3 किलोमीटर आहे, किंमत 2.5 करोड रुपये. लासगाव कुरंगी ते दुसखेडा हा जो रस्ता होता तो अनेक दिवसापासूनचा प्रलंबित होता, त्याच्यासाठी 11.5 किलोमीटरची लांबी आहे, त्याच्यासाठी 14,88,00,000 रुपये एवढ्या किमतीचा तो रस्ता आहे. त्यानंतर वडगाव आंबे सावखेडा खुर्द सावखेडा बुद्रुक भोजे चिंचपुरा जवखेडा दिगर ते सिंदाड रस्ता हा 10.7 किलोमीटरचा आहे, त्याच्यासाठी 1442 रुपयाची ती किंमत आहे. लोहारी बुद्रुक आर्वे मोंढाळे ते खडकदेवळा हा रस्ता लांबी 8.5 किलोमीटर, किंमत 1245 नगरदेवळा निपाणे ते तालुका हद्द हा ठाकरे रस्ता म्हणून प्रचलित आहे, तो गेल्या अनेक वर्षापासून त्याची मागणी होती. तो 8 किलोमीटरची लांबी 993 म्हणजे जवळपास 10 करोड रुपये. निपाणे ते आखतवाडे हा 3 किलोमीटर असलेला रस्ता, त्याच्यासाठी 4,62,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. नावरे बांबरूड मळगाव ते तालुका हद्द वडाळा हा देखील रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता, ती 5.5 किलोमीटरची लांबी आहे, त्याच्यासाठी 6,98,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. निंबोरा बोदर्डे बोरनार घुसर्डी रस्ता हा 8 किलोमीटरची लांबी आहे, याच्यासाठी 944 म्हणजे जवळपास 9.5 करोड. अशी एकूण लांबी 56.97 किलोमीटर म्हणजे जवळपास 57 किलोमीटरची लांबी आणि 74.31 लाख म्हणजे जवळपास 74.5 करोड रुपयाचा निधी आत्ताच त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्याचं टेंडर फ्लॅश झालेलं आहे, लवकरच त्याची देखील वर्क ऑर्डर होईल अशी शक्यता आहे. यानंतर इथे जर पाहिलं तर अल्पसंख्याकांसाठी भडगाव शहरासाठी अल्पसंख्याक आक्सानगरमध्ये म्हणजे अल्पसंख्याक वस्तीमध्ये जवळपास 1.5 करोड रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे. मागासवर्गीय म्हणजे दलित वस्तीसाठी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आपण विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला. मागच्या 8 दिवसापूर्वी 5 करोड रुपयाचा निधी मागासवर्गीय वस्तींसाठी आणला आणि आत्ता पुन्हा 3 तारखेला 5 करोड रुपयाचा निधी पुन्हा आपण या ठिकाणी आणलेला आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातलं मागासवर्गीय वस्तीचं दलित वस्तीचं एकही काम आता शिल्लक राहणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. गाववाईज मी कदाचित सांगू शकेल, परंतु आता ती मोठी यादी असल्यामुळे मी तुम्हाला गाववाईज सांगणार नाही. त्यानंतर 25-15 मध्ये पूर्वी 6 करोड रुपये आणले आणि आता हा 5 करोड रुपयाचा GR त्याची टेंडर झालं. वर्क ऑर्डर आता आज उद्यामध्ये वर्क ऑर्डर त्याची होईल. याचा हा 500 लक्षचा म्हणजे 5 करोड रुपयाचा निधी याला देखील आणलेला आहे. आणि याच्यात आपण मागच्या काळामध्ये जवळपास 250 ते 300 किलोमीटर पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यामध्ये हा प्रयत्न केला की आमचं सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक गावामध्ये महाराजांचं स्मारक असावं, याच्यासाठी जवळपास 150च्या 150 गावांमध्ये
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभी केली। आणि मी विनंती ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांना विनंती केलेली आहे की आपण तात्काळ ठराव करून ते जे स्मारक आपण उभं केलेलं आहे किंवा उभं राहतंय त्या स्मारकावर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती आपल्याला करायची आहे। त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्या मिळवण्याच्यासाठी आपल्या गावातली ग्रामसभा घेऊन ठराव करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जर का पाठवलं तर मला वाटतं 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी महोदय या प्रत्येक गावाला परवानगी देतील अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच जे जे आमचे बंजारा समाजाच्या वस्त्या आहेत त्या बंजारा समाजाच्या वस्तींमध्ये आपण सेवालाल महाराजांचे स्मारक उभी करतोय। त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आमच्या आदिवासी वस्त्या आहेत त्या आदिवासी वस्तींमध्ये एकलव्य महाराजांचे स्मारक आपण उभे करतोय। अनेकदा असं व्हायचं की तो अत्यंत आदिवासी समाज, मोलमजुरी करणारा समाज, त्यांची अतिशय छोटीशी अपेक्षा, माफक अशी अपेक्षा असायची की सेवालाल महाराज हे आमचं दैवत आहे आणि आम्हाला त्यांची मूर्ती द्यावी अशी मागणी वारंवार आदिवासी बांधवांची असायची। आणि म्हणून आपण आदिवासी समाजासाठी सुद्धा त्या सगळ्यांच्या वस्तीमध्ये आदिवासी बांधवांसाठी एकलव्य महाराजांचं स्मारकाचा पहिला टप्पा 25 गावांमध्ये आपण मंजूर केलेला आहे। त्यांच्या देखील कामांना सुरुवात झाली। पण स्मारक झाल्यानंतर त्यांची जी मागणी होती की आम्हाला एकलव्य महाराजांची मूर्ती असावी तर त्यांना सुद्धा 150च्या 150 गावांमध्ये मूर्ती देण्याचं आश्वासन म्हणण्यापेक्षा आपण देण्याची सुरुवात कालच एकलव्य समाजाचा, आदिवासी समाजाचा मेळावा आपला झाला। त्या मेळाव्यामध्ये 6 मूर्तींचं पूजन करून प्रायोगिक तत्वावर त्या 6 मूर्त्या 6 गावांना गेलेल्या आहेत। येणाऱ्या 8 दिवसाच्या आत प्रत्येक गावातल्या आदिवासी बांधवांच्या वस्तीपर्यंत एकलव्य महाराजांची मूर्ती पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली। धन्यवाद। त्याचबरोबर आदिवासी समाजामध्येच 2 भाग आहेत, एक आपला तडवी समाज आणि एक आपला काटोनी भिल्ल आदिवासी समाज। तर काटोनी भिल्ल आदिवासी समाज हे एकलव्य महाराजांचं पूजन करतात आणि तडवी समाज हा समाज बिरसा मुंडाजींचं त्या ठिकाणी पूजन करतात। त्याच्यामुळे तडवी समाजाच्या वस्तीमध्ये आपण बिरसा मुंडांची देखील मूर्तीची व्यवस्था करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।